पप्पा माझ्या बर्थडेची सगळी तयारी झाली. कुठं आहात तुम्ही? काय? अहो पप्पा आजच मीटिंग घ्यायची काय गरज होती की तुम्हाला? पप्पा स्वारी वगैरे काही नाही. तुम्ही लवकर या. हो ना, अबे घरीच आहे आणि ते स्वतः माझ्यासाठी स्पेशल केक तयार केला आहे. होय पप्पा लवकर या ना. ओके ओके ठीक आहे, येतात ना? बरं बरं लवकर या. बरं फोन ठेवतो. बाय. नागिन आहे तशीच नागिन हा रोल तुम्ही मी अभयचा दादा. मला अभयला भेटायचं. बोलू का बाहेर? ते घरी नाही. बरं बरं ठीक आहे सुनबाई. तुम्ही बसतो. ठीक आहे अभय बसतो. कधी येणार ते मला माहिती नाही. त्याला निघाय तो. हा तर अभयचा आवाज आहे ना? अभयचा आवाज आहे ना? मला अभयला भेटत असं बोलू नका. माझ्या अभयला मला फक्त एक भेटू दे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो सुनबाई, फक्त एकदा मला अभयला भेटू द्या. तुम्हाला माहिती आहे त्याची वहिनी खूप आजारी आहे आणि तिला प्रेम खूपच झालेलं आहे. आणि त्या औषधी पाण्यासाठी माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. आणि समजा वेळेवर तिचा इलाज झाला नाही ना तर माझी सविताची म्हणतच राहू शकत नाही. हे बघा कुणाच्या सर्वांचे आम्ही लाकडाचा नाही. मरण आजार हा प्रत्येकाच्या नशिबाचा भोग असतो आणि ते भोग त्याला भोगावेच लागतात.
हे भिकारी साहेब तुमचं नाव सांगून इथं अंदर घुसला आणि मागील बाजूला गडदबडी करून लागलं साहेब. आजकाल भिकारी सरळ घरात येऊन इतक्या स्त्रीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही लोक दररोज झोपा खाता की काय? नशिबाचा खेळच निराळा यार. एक व्यक्ती असा आहे जो आपल्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गोड तोड करीत आहे, तर दुसरा व्यक्ती असा आहे तिकडे की आपल्या बायकोच्या आयुष्याचे एक एक दिवस कमी होत असताना बघून दुःखाच्या सुट्टीत आहे. तुला म्हणायचं काय? ज्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, वाढवलं, शिकवलं, त्याला इंजिनियर बनवलं आणि आज त्याच इंजिनियरला पैशाचा मात चढलाय. नकोस. अरे सत्य काळजाला बोलते रे, सत्य काळजाला बोलते. पण असं काय वाईट केलं होतं तुझ्या दादाने तुझं? तो तुला भेटायला आला असता साधा बस सुद्धा म्हटलं नाही. एवढंच नाही तर महामोठी भिकारी म्हणून तुम्ही. अरे तेव्हा समान असणाऱ्या माणसावर आपल्या बायकोच्या इतिहासाची खेळण्याचा आरोप लावून त्याची चांबडी सोडून लावण्याचा आधी दिलास तू. वा भाई वा, छान काम केलंस रे, छान काम केलंस. पण अभय खरं सांगायचं म्हणजे तुझा दादा कुष्ठरोगाने जर्जर झालाय. आणि तिच्या आजाराच्या उपचारासाठी म्हणून तो तुझ्याकडे आला होता. तो तू नाही समजू शकलास रे, नाही समजू शकलास त्याला. एवढे मोठे महापाप एवढे मोठे महापाप मला माझ्या दादा बहिणीला भेटायचं.
मी माझ्या दादा वहिनीसाठी तुझ्यासारख्या 17 बायका सोडायला तयार आहे. मेलीस माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी. तू माझ्या प्रेमासाठी माझ्यासाठी 4 भेटायचे तेव्हा तुझं माझं प्रेम तुला कधीच मिळणार नाही. होय, माझं प्रेम तुला कधीच मिळणार नाही. नागेश्वर यायला मी कधी विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यासाठी खेळते म्हणून. मला तुझ्या दादा बहिणीची माफी मागायची आहे. तिकडे जा गावात. मला माहिती आहे मी तुझ्या माफी मागण्याच्या लायकीची नाही आहे, पण मला तुझं पुन्हा प्रेम मारून काढायचं आहे. माझ्या पहिला माफी मागायची. मला अभयकडे गेलंच पाहिजे. मला अभयकडे बाटा कोणीच नाही. माझ्या अभयकडे जायचंय. नाही नागिनी नाही, तू इथून कुठेही जाऊ शकत नाही. कारण मी खऱ्या अर्थानं याच दिवसाची वाट बघत होतो केव्हा हा अभय तुझ्यापासून दूर जातो आणि तू माझ्या भाऊपाशात येशील. आजपर्यंत तुझ्यावर मी जो प्रेम करत होतो तू त्याला टाइमपास समजत होतीस ना, त्याला एक नाटक समजत होती. पण नाही रागिनी नाही, मी तर खऱ्या अर्थानं तुझ्यावर प्रेम करत होतो. पण तू माझी होऊ शकत नव्हतीस म्हणून मी आजपर्यंत गप्प होतो. एक क्षण झाला तो अभय तुझ्यापासून दूर गेला आणि तुझं प्रेम तर वाढून आलं. जो नाटक समजत होतीस, टाइमपास समजत होतीस, ये ना आता आपण प्रेमाचं टाइमपास. डोंट वरी रागिनी, आता या घरात तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त कुणीच नाही. प्रेमाने माझा भाऊ पासा आता याच्या डोम्याला
मस्त आहे. नाव नागराज आहे नागेचं नाव असेल. बघणार आहे याला. जरा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊया. तुम्हाला केवळ त्याचं सूळ उगवायचं होतं आणि स्वतःचं समाधान करून घ्यायचं होतं. म्हणून तुम्ही आपल्या खेळामध्ये माझा उपयोग करून घेतला आणि त्या खेळात मी सुद्धा तुमची सहभागी झाली. पण मी कधी विचार केला नव्हता की मी कुणाशी असला खेळ खेळते. मी तर आपल्या संसाराशी आपल्याच आयुष्याशी आपल्याच प्रेमाशी असला खेळ खेळते. माझे आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुझे आयुष्य उद्ध्वस्त करायला मी काय मला माझं संसार माझं आयुष्य माझं सौभाग्य मला पुन्हा बाहेरून काढायचं आहे. मी आपल्याची माफी मागून मी पुन्हा त्या घरात राहिलो. पुन्हा आता महिन्यात त्याची माफी मागेलो मी. पप्पा मला माफ करतील लाडाची लेक माझी लाडा